नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तूर लागवडीचे संपूर्ण व्यवस्थापन याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये पाऊसमान साधारणतः सर्वसामान्य राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच तूर या पिकाचे जास्त उत्पादन या खरीप हंगामामध्ये घेण्याकरता कोणत्या गोष्टीचा विचार करायचा आहे किंवा कोणत्या गोष्टीला जास्त प्राधान्य द्यायचे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, गेली 3 ते 4 वर्षापासून सोयाबीन या पिकाचे उत्पादन पाहिजे त्या प्रमाणात होत नाही आणि त्याचा उत्पादनाचा लागवड खर्चसुद्धा वाढलेला असल्यामुळे सोयाबीन या पिकातून फारसं उत्पन्न शेतकऱ्यांना उडत नाही आणि त्याकरताच तूर या पिकाकडे जास्त लक्ष देण्याकरता तूर या पिकाच्या उत्पन्नाकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे आणि त्यामुळेच या तूर या पिकाचे एकरी जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळवावे याची संपूर्ण माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। सर्वप्रथम तूर या पिकाची लागवड करण्यापूर्वी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी उन्हाळ्यामध्ये आपल्या जमिनीची खोल नांगरणी करून घ्यावी। त्याचप्रमाणे कोळवाच्या 2 पाळ्या देऊन जर जमीन ढेकळे पडले असेल तर रोटावेटर मारून जमीन समतल करून घ्यावी। त्याचप्रमाणे तूर पिकाकरता हे साधारणतः मध्यम ते भारी जमीन योग्य राहील, परंतु हलक्या जमिनीतसुद्धा तूर पीक आपण घेऊ शकतो। परंतु हलक्या जमिनीत तूर हे पीक व्यवस्थापन करण्याकरता काही एका विशेष बाबीची आपल्याला लक्ष द्यावे लागेल। तर मित्रांनो, तूर या पिकाचे उत्पादन वाढीकरता मशागत झाल्यानंतर बीज प्रक्रिया हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे, कारण तूर या पिकावर मूळकुज नावाचा रोग आल्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात हे उत्पादनाचे नुकसान होऊ शकते आणि त्याकरताच जर बियाण्याची बीज प्रक्रिया केली तर मात्र या रोगापासून आपण आपल्या पिकाचे नुकसान होण्यापासून टाळू शकतो। तर साधारणतः थायरम M45 किंवा झेलोरा या प्रकारच्या बुरशीजन्य औषधीची 2 मिली प्रति किलो या प्रमाणात आपण बीज प्रक्रिया करून घेऊ शकतो। मित्रांनो, जास्त उत्पादनाकरता जे 4 टप्पे आहेत त्या 4 टप्प्याची माहिती आपण व्हिडिओच्या शेवटमध्ये देणार आहोत, तेव्हा आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या किंवा तर मित्रांनो, जर तूर या पिकाचे उत्पादन जास्त घेण्याकरता कोणत्या प्रकारचे खताचे वापर करावे याबद्दलची माहिती आपण घेऊया। साधारणतः 20-20-0-13 त्याचप्रमाणे DAP आणि 20-20-10 यापैकी कोणत्याही एका खताची साधारणपणे एकरी 1 बॅग याप्रमाणे आपण खताचा वापर करू शकतो। त्याचप्रमाणे बियाण्याचे प्रमाण सांगायचे झाल्यास एकरी 4 किलो बियाणे हे पुरेसे बियाणे ठरू शकते। साधारणतः तूर हे पीक आपण आंतरपीक म्हणून घेतो, सोयाबीनमध्ये तूर हे आंतरपीक म्हणून आपण घेत असतो। मित्रांनो, जर तुरीचे उत्पादन जास्त व्हावेचे असेल तर आंतरमशागतसुद्धा ही त्याचप्रमाणे तितकीच महत्त्वाची असते। साधारणपणे आंतरमशागतीमध्ये खाडे भरणे आणि विरळणे याचा आपण समावेश करायला पाहिजे। जर पेरणी केल्यानंतर जर काही कारणास्तव जर तूर ते खाडे पडले असेल तर ते खाडे भरून घेणे गरजेचे असेल। त्याचप्रमाणे जर तुरीचे प्रमाण, झाडाची संख्या जर ही दाट झाली असेल तर ती विरळी करणेसुद्धा गरजेचे असते। मित्रांनो, आंतरमशागतीसोबतच तुरीचे एकरी जास्तीत जास्त उत्पादन येण्याकरता फवारणी या घटकाकडे सुद्धा विशेष लक्ष देणे गरजेचे आहे। तुरीचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकरता साधारणपणे तुरीवर 3 फवारण्या घेणे हा गरजेचे आहे। पहिली फवारणी ही डेरे अवस्था किंवा कळी अवस्था याआधी करणे गरजेचे आहे, किंवा डेरे अवस्था म्हणतो त्या अवस्थेच्या पूर्वी तुरीवर एक साधी फवारणी घेणे गरजेचे आहे, कारण या पिरियडमध्ये तुरीवर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव हा झालेला असतो आणि जर ही अळीचा आपण बंदोबस्त केला नाही तर सुरुवातीला आलेल्या डेरे ही अळी खाऊन टाकते आणि त्यामुळेच पहिला फवारा हा साधारणपणे क्लोरिफायरिफॉस किंवा किनॉलफॉस यासारख्या औषधाचा प्रति पंप 30 ते 40 मिली या प्रमाणात घेऊन आपण पहिली फवारणी करू घ्यावी। त्याचप्रमाणे तूर या पिकावर दुसरी फवारणी हे साधारणतः 100% फुलधारणा झाल्यानंतर घेणे गरजेचे आहे।
तर या फवारणीमध्ये आपण इमामॅक्टिनसारख्या औषधाची प्रतिपंप 12 ग्रॅम या प्रमाणातनी घेऊन फवारणी करू शकतो। त्याचप्रमाणे तिसरी फवारणी ही साधारणपणे शेंगा धरण्याच्या अवस्थेमध्ये करणे गरजेचे आहे। जर आपण या 3 फवारण्या केल्या तर निश्चितच तुरीच्या उत्पादनात वाढ होण्याची 100% शक्यता असते। मित्रांनो, फळधारणा आणि फुलधारणा याच अवस्थेमध्ये पाणी व्यवस्थापन करणेसुद्धा तितकेच गरजेचे आहे, कारण या घटकामुळे सुद्धा तुरीच्या उत्पन्नामध्ये घट येण्याची शक्यता असते। जर जमीन हलक्या स्वरूपाची असेल तर तुरीला साधारणपणे 2 ते 3 पाण्याची गरज असते, आणि जर जमीन भारी स्वरूपाची असेल तर एका पाण्यातसुद्धा तुरी पीक आपण घेऊ शकतो। तर मित्रांनो, सोयाबीनची काढणी झाल्यानंतर अंतर्मशागत केल्यानंतर जमिनीतील ओलाव्यानुसार पहिले संरक्षक पाणी देणे गरजेचे आहे। त्यानंतर जोपर्यंत तुरीला फुलधारणा 75 ते 80% होत नाही तोपर्यंत मात्र तुरीला दुसऱ्या स्वरूपाचे पाणी किंवा दुसरे पाणी देण्याची गरज नाही। ज्यावेळेस 50% शेंगधारणा फलधारणा होईल त्यावेळेस मात्र तुरीला दुसरे पाणी देण्यास काहीच हरकत नाही। तर मित्रांनो, तुरीचे जास्त उत्पादन घेण्याकरता किंवा जास्त उत्पादन येण्याकरता आपण जे 4 टप्प्याचा जो आपण विचार केला तो 4 टप्प्याचा ची माहिती आपण आता यामध्ये घेऊया। तर पहिला टप्पा हा बियाणे निवड आणि योग्य अंतर राखणे, ह्या गोष्टीचा खूप फायदा तुरीचं उत्पादन वाढीकरता होत असतो। तर मित्रांनो, योग्य बियाण्याची निवड करणे हे सुद्धा जास्त उत्पन्नाकरता आवश्यकता आहे। तर मित्रांनो, कोणत्या बियाण्याची निवड केली पाहिजे याची माहिती आपण आता घेऊया। साधारणपणे जास्त उत्पादन देणाऱ्या जाती कोणत्या, तर अंकुरची चारू, त्याचप्रमाणे मारुती, त्याचप्रमाणे गोदावरी आणि बीडियन 716 ह्या 4 व्हरायट्या तूर उत्पादन जास्त घेण्याकरता खूप महत्त्वाचे आहे। या 4ही व्हरायट्यामध्ये मागील वर्षामध्ये आपण चांगल्या तऱ्हेनं याचे उत्पादन घेऊ शकलो आहे, आणि त्याकरताच आपण ह्या 4 व्हरायट्याची शिफारस करत आहोत। मित्रांनो, त्याचप्रमाणे तुरीचे भरघोस उत्पादन येण्याकरता योग्य अंतर राखणे हे सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे। मित्रांनो, 2 ओळीतील अंतर हे साधारणपणे 10 फूट ते 11 फूटच्या दरम्यान असणे गरजेचे आहे। त्याचप्रमाणे 2 रोपातील अंतर हे 1.5 फूट ते 2 फूट ठेवणे सुद्धा गरजेचे आहे, कारण जर जास्त अंतर असले तर भरपूर सूर्यप्रकाश कडून तुरीच्या उत्पादनामध्ये निश्चितच वाढ होण्याची शक्यता असते। मित्रांनो, दुसरा घटक आहे लागवड ही सरीवरंबा पद्धतीवर करणे गरजेचे आहे, कारण सरीवरंबा पद्धतीचा जर आपण अवलंब केला तर तुरीचा हा दुहेरी फायदा आपल्याला होऊ शकतो। कारण जर आपली जमीन चिबाळ असेल किंवा जास्त जर पाऊस झाला तर तूर हे पीक रोगास बळी पडण्याची शक्यता असते। जर आपण सरीवरंबा पद्धतीचा वापर केला तर हा धोका मात्र टळला जातो। त्याचप्रमाणे जर जमीन हलक्या स्वरूपाची असेल किंवा पावसात काही ताण पडला असेल तर या सरीवरंबा पद्धतीमुळे पाण्याचा ताण पीक सहन करू शकते, आणि त्याचा फायदासुद्धा तूर पिकाच्या उत्पादन वाढीवर निश्चित होत असतो। तिसरा महत्त्वाचा टप्पा आहे तूर छाटणी किंवा आपण त्याला शेंडे खुडणे असे सुद्धा म्हणू शकतो। कारण मित्रांनो, जर आपण शेंडे खुडणी किंवा छाटणी जर केली तर निश्चितच फुटव्याची संख्या, डेरेची संख्या वाढणार आहे, आणि त्यामुळेच उत्पादन निश्चितच होण्याची शक्यता आहे। तर ही आपण खुडणी किती दिवसांनी करावी, तर पहिली खुडणी ही साधारणपणे तूर पेरणीनंतर 30 दिवसांनी करावी। त्याचप्रमाणे दुसरी खुडणी ही साधारणपणे पेरणीनंतर 50 दिवसांनी करावी, आणि तिसरी खुडणी ही साधारणपणे पेरणीनंतर 75 दिवसांनी करावी। मित्रांनो, जर आपण तूर पिकाची शेंडे खुडणी करत असतो त्यावेळेस मात्र काही काळजी घेणेसुद्धा गरजेचे आहे, कारण आपण तूर पिकाचे शेंडे खुडणी करतो त्यावेळेस बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव पिकावर होण्याची शक्यता असते। त्यामुळे एक बुरशीजन्य औषधीचा एक फवारणी घेणे गरजेचे आहे। त्याचप्रमाणे फुटव्याची संख्या वाढण्याकरता त्याच बुरशीजन्य औषधासोबत 1261 या वरखताचं, त्याचप्रमाणे 1919 या वरखताचं प्रतिपंप 50 ते 60 ग्रॅम या प्रमाणात औषध घेऊन आपण फवारणी करू शकतो। मित्रांनो, जास्त उत्पादनाचा शेवटचा टप्पा म्हणजे फवारणी आणि तण व्यवस्थापन। मित्रांनो, जर आपल्याला भरपूर उत्पादन घ्यायचं असेल तर तुरीला
3 फवारणी करणे गरजेचे आहे. या 3 फवारणीमध्ये कोणत्या औषधीचा वापर करायचा आहे हे आपण यापूर्वी सांगितलं आहे. मित्रांनो, ज्याप्रमाणे फवारणी गरजेचे आहे त्याचप्रमाणे पीक तणविरहित ठेवणेसुद्धा गरजेचे आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा उत्पन्नात निश्चितच वाढ होत असते. मित्रांनो, शेवटचा टप्पा सांगायचा झाल्यास तूर पिकाची निगा राखणे हे सुद्धा एक महत्त्वाचा घटक आपण मानू शकतो. कारण सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत केलेल्या मेहनतीवर जर आपल्याला यश मिळवायचे असेल तर पिकाची निगा राखणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. निगा म्हणजे राखणे म्हणजे नेमके काय, तर तूर पिकाची स्त्र पशु यापासून संरक्षण करणेसुद्धा गरजेचे आहे. कारण पीक शेंगा भरण्या अवस्थेपासून आल्यानंतर विविध जनावरे जसे की वानर, रोही, डुकरं, हरणं, त्याचप्रमाणे मोकाट जनावर यापासून सुद्धा पिकाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. कारण या गोष्टीकडे जर आपण दुर्लक्ष केले तरी सुद्धा मात्र उत्पादन निश्चितच घटण्याची शक्यता असते. मित्रांनो, या संपूर्ण व्यवस्थापनाचा या संपूर्ण गोष्टीचा जर आपण अवलंब केला तर निश्चितच तूर या उत्पादन 8 ते 10 क्विंटल पर एकरी या प्रमाणात होण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा. तसेच या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर आणि हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवर आपण शेतीविषयक संपूर्ण माहिती, पिकाची संपूर्ण माहिती, त्याचप्रमाणे हवामानाचा संपूर्ण अंदाज, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तर भारत, दक्षिण भारत असा संपूर्ण हवामान अंदाज आपण चॅनलवर देत असतो. तर शेतकरी बांधवांनो, चॅनलला नक्की भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.